सुप्रभात मुलांनो, आपण ऐकत आहोत वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातला 8वा पाठ म्हणजेच 8वी सत्य घटना आपण ऐकणार आहोत. 13 भाषामध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे आणि हे सर्व लेख जे आहे त्या गोष्टी ह्या द न्यूज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्या होत्या आणि त्याचं सर्व कात्रण करून हे एक पुस्तक तयार केलेलं आहे. पहा, 8वी गोष्ट, परिवर्तनशील जगणं. हा काळ आणि हे आयुष्य या दोहोंमध्ये खरोखर क्रांतिकारकरित्या बदल घडून आले आहेत. पण या बदलांचा परिणाम आपल्याला तितकासा जाणवत नाही, कारण आपण त्याच्या केंद्रबिंदूत आहोत. जुन्या पद्धती बदलल्या, आपले सणवार बदलले, आपले दृष्टिकोन बदलले, आपली तत्वे, जीवनमूल्ये आणि संकल्पना बदलल्या. मी नुकताच 2 सणांमध्ये भाग घेतला आणि अचानक या बदलाची जाणीव काहीशा नाट्यमय रीतीने मला झाली. या दोन्ही खेपेस घडून आलेल्या बदलाची जाणीव मला झाली ती संभाषणाद्वारे झाली. त्यातून मला काहीसे व्यक्तिगत स्वरूप आले आणि त्यातून या बदलांविषयी काही मूलभूत गोष्टी अधोरेखित होऊन मला स्पष्टपणे जाणवल्या. हे बदल आपल्या आयुष्यात घडलेले आहेत. पहिली घटना होती दिवाळीच्या वेळची, दुसरी एका संगीताच्या उत्सवाच्या वेळची. दिवाळी हा सण आपल्या देशात फार मोठ्या रीतीने साजरा करण्यात येतो. प्रत्येक जण भेटवस्तू विकत घेत असतो, मिष्टांडे बनवण्यात येतात, मित्रमंडळीकडे जाणं येणं होतं, बरेच दिवस ऑफिसांना सुट्टी असते, मुलं फटाके उडवतात. गेल्या दिवाळीत एक जाहिरात माझ्या वाचनात आली. काही अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांनी बनवलेल्या मिठाईची विक्री होती. या अनाथ आश्रमांना प्रोत्साहन देण्याचा आणि मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण हे पदार्थ विकत घेणे, असं माझ्या मनात आलं. मी मिठाई विकत घेतली आणि माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे गेले. तीही खूप आनंदात उत्साहात असेल असं मला वाटलं. दिवाळीची जोरात तयारी चालू असेल असं वाटलं. ती गृहिणी होती, एका लहानशा खेड्यातून आलेली. तिच्या वडिलांचा त्या खेड्यात बराच जमीन जुमला होता, पण ती आनंदात तर नव्हतीच. मी एवढी दिवाळीच्या सणाचं निमित्त साधून तिच्याकडे गेले होते, पण त्या सणाचं तिला काहीच नव्हतं. हे पाहून मला धक्का बसला. दिवाळीचा खरा अर्थ हरवून बसला आहे, ती म्हणाली. मला तिचे शब्द ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. असं का म्हणतेस, मी विचारलं. मग तिनं तिचं गाऱ्हाणं मांडलं. मला लहानशा खेड्यात लहानाची मोठी झाली. आमचं जेवणखाण आजच्यापेक्षा इतकं वेगळं होतं. प्रत्येकजण रोज डाळ, भात, पोळी, भाजी असं सकस आणि साधं अन्न खायचं. मग त्या कुटुंबाचं उत्पन्न किती का असेना, जर दिवाळी आली तर दसऱ्यासारखा सण असेल तरच घरात गोडधोड केलं जाईल. जर दिवाळी नाही तर दसऱ्यासारखा सण असेल तरच घरात गोडधोड केलं जाईल. त्यामुळेच आम्ही मुलं सणवारांची किती आतुरतेनं वाट पाहत होतो. ते ऐकून मलाही माझ्या लहानपणीची आठवण झाली. माझ्याही आठवणी नेमक्यात अशाच होत्या. ती म्हणाली, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा साधा व सकस आहार घेत असू. पण आता मात्र, ती म्हणाली, खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत. त्याचं एक कारण असं की आपल्याला मोजकीच 2 मुलं असतात आणि त्यांना जे काही हवं ते आपण देत असतो. त्यांच्या आवडीनुसार आपण स्वयंपाक करतो. त्यांना जे काही हवं ते घरी करणं आपल्याला जमलं नाही तर आपण या शहरात कोणत्याही हॉटेलातून चटकन ते मागवून घेतो. त्यामुळे आपल्यासारख्या आजकालच्या मुलांना सण समारंभाची अपूर्वाई राहिलेली नाही. तिचं म्हणणं खरंच होतं. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. मध्यमवर्गीयांच्या व उच्च मध्यमवर्गीयांच्या बाबतीत तर ते अतिशय खरं आहे. पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न उरलाच होता. वर्षभर मिष्टान्न केव्हाही मिळण्याची सोय असते, म्हणून का लोकांची दिवाळीच्या सणांची गोडी कमी झाली असेल? तसं नाही, माझी मैत्रीण उतरली. सगळा दृष्टिकोनच बदलला आहे. लोकांना जे कपडे घ्यावेसे वाटतात ते केव्हाही विकत घेतात. त्यासाठी ते सणाची वाट पाहत नाहीत. कुटुंब सर्व भारतभर, कधीकधी तर जगभर विखुरलेले असतात. आपल्या नातेवाईकांना भेटणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही. माझ्या कितीतरी मैत्रिणी आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा असते,
माझ्या मूळ मैत्रिणींना गावी जाण्याची इच्छा असते, पण रेल्वेची, विमानाची आणि बसेसची रिझर्वेशन मिळणं इतकं कठीण होऊन बसले, त्यापेक्षा कुठेही न जाता घरीच बसलेलं बरं असं होऊन जातं. खरंच होतं ते. मी दिवाळीत गावाला जायचं ठरवलं होतं, तर त्याची तिकीटं महिनाभर आधी काढून ठेवली होती. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने जो प्रश्न केला त्यानं अगदी मूलभूत विषयालाच तिनं हात घातला होता. ती म्हणाली, आपल्यापैकी किती जणांना दिवाळीचं खरं महत्त्व माहिती आहे? दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव असं का म्हणतात ते किती जणांना माहिती आहे? या सणाविषयी आपल्या धर्मग्रंथात काय सांगितलं आहे? खरं बोलायचं तर त्याच्याविषयी कुणालाही काही देणं घेणं नाही. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात या सणाविषयी एक खास कथा सांगितली जाते. या सर्व कथा महाभारतातून किंवा कृष्णाच्या कथेतून घेतल्या आहेत. पण त्या किती जणांना माहिती असतात? कदाचित तिला घरची आठवण येत असेल असं मला वाटलं. या परिस्थितीत आपण तिला तिच्या घरच्या 4 भिंतीमधून बाहेर नेलं पाहिजे असं माझ्या मनात आलं. चल आपण रेणूकडे नाहीतर मृदुलाकडे जाऊ, मी म्हणाले. या दोघी आमच्या जुन्या आणि जिवलग मैत्रिणी होत्या. नाहीतर आजकाल मला माहिती नसलेल्या व्यक्तीसुद्धा माझ्या मैत्रिणी असल्याचा दावा करतात. पण रेणू आणि मृदुला मात्र तशा नव्हत्या. त्यांच्याकडे हिला घेऊन गेलं तर हिचं जे नैराश्य आहे ते कमी होईल असं मी विचार केला. पण तिनं जे काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं. नको, रेणू अगदी कंटाळून गेली आहे, माझी मैत्रीण म्हणाली. ती एका मोठ्या कंपनीत HRD हेडचं काम करते आणि या दिवाळीच्या दिवसात तिला इतक्या माणसांची खातिरदारी करावी लागते की ती दमून जाते. त्यामुळं ती गोव्याला सुट्टीसाठी गेली आहे. ती कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरली आहे, पण मी हे कुणाला सांगू नये असं तिनं मला बजावलं आहे. हे ऐकून मला नवलच वाटलं. दिवाळीच्या वेळी घरातून कुठेतरी निघून जाणं आणि तेही विश्रांतीसाठी. माझ्या मैत्रिणीचं बोलणं संपलं नव्हतं. आणखीन एक डोकेडोके असतेच. काही नातेवाईक भेटवस्तू घेऊन येतात, मग आपल्यालासुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी आणावंच लागतं. तो एक वैतागच होऊन बसलाय. मी गेल्या वर्षी मिळालेल्या भेटवस्तू अजून उघडलेल्याच नाहीत. कदाचित यावर्षी दुसऱ्या कुणाला तरी द्यायला उपयोगी पडतील म्हणून. सुकामेव्याचे बॉक्सेस, कॅन्डल स्टँड्स आणि मिठाईच्या बॉक्सेस. मला तर अगदी कंटाळा आला आहे. आपण सगळे म्हातारे होत चाललो आहे. या कोलेस्ट्रॉलने भरलेल्या, कॅलरीने भरलेल्या गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या नव्हेत. मग तू त्यांचं काय केलंस, मी विचारलं. मी त्या एका अनाथ आश्रमाला दिल्या. निदान त्या गरीब मुलांना तरी खाण्याचा आनंद मिळू दे. तिनं ती मेवा मिठाई कोणत्या अनाथ आश्रमाला दिली त्याची मला उत्सुकता वाटली. तिनं मला एका प्रसिद्ध अनाथ आश्रमाचं नाव सांगितलं. दिवाळीला भेट म्हणून दिलेल्या मिठाया आणि मेणबत्त्याचं नक्की काय होतं ते आता मला कळलं. त्यावर कोणत्या तरी धर्मदाय संस्थेचं लेबल लावून त्या सरळ बाजारात विकल्या जातात. निधी जमा करण्याची किती छान पद्धत ही. याचा अर्थच त्या अनाथ आश्रमातील छोट्या छोट्या मुलांना दिवाळीलासुद्धा मेवा मिठाई खायला मिळतच नाही. संगीत महोत्सवाच्या वेळी माझा अनुभव याहूनही खूप वेगळा पण तितकाच बोलका होता. आजकाल बरेच वेळा मला संगीत सभा, तत्त्वज्ञानाची व्याख्याने नाहीतर चॅरिटी शोचे उद्घाटन करण्यासाठी बोलावून येतात. अनेकदा तर असंही होतं की त्यांच्या विषयामध्ये मला काडी इतकीही गती नसते, पण मी जर निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर लोकांना वाईट वाटतं किंवा राग येतो. मग मी असं निमंत्रण स्वीकारते, पण व्यासपीठावर येऊन भाषण मात्र करणार नाही अशी अट घालते. मी नुकतीच अशा एका महोत्सवात गेले होते. मला तिथे केवळ संगीताचा आस्वाद घ्यायचा होता. मी मुद्दाम उशिरा गेले आणि मागच्या रांगेत जाऊन बसले. कुणी मला ओळखलं नाही म्हणून मला बरं वाटलं. प्रेक्षागारात निवृत्त अधिकारी, मध्यमवयीन गृहिणी आणि वृद्ध स्त्रिया होत्या. मला संपूर्ण प्रेक्षागृहात तरुण मंडळी कुठेच दिसत नव्हती. माझ्या पुढच्या रांगेत 2 मध्यमवयीन गृहिणी बसल्या होत्या. त्या माझ्या जवळच बसलेल्या असल्याने त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडलं. त्या दोघीही स्त्रिया धर्मावरम साड्या नेसल्या होत्या. पांढऱ्या केसात त्या मोगऱ्याचे गजरे आवळून आल्या होत्या. चांगल्या टवटवीत दिसत होत्या. आजकाल उपवर मुलींना सुयोग्य वर मिळणं किती मुश्किल झालं आहे हा त्यांच्या संभाषणाचा विषय होता. ही जी सॉफ्टवेअरची लाट आली आहे ना, त्यामुळे 28 वर्षाच्या वरचे मुलगे मिळणे आजकाल फार कठीण होत चालले, त्यांच्यातील एक म्हणाली.
दुसऱ्या स्त्रीला काही विषयात भरपूर रस नव्हता. एकंदरीत संगीतापेक्षा उपवर मुलांचा विषय फार महत्त्वाचा दिसत होता. मला ते पाहून जरा धक्काच बसला. मग पहिली स्त्री आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण देत म्हणाली, आज एखादा मुलगा जेव्हा BE होतो तेव्हा तो साधारण 22 वर्षाचा असतो. त्याला लगेच एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागते. साधारण नोकरीत 2 वर्ष झाली की त्याला परदेशात जाण्याची संधी येते. एव्हाना तो 25शीत आलेला असतो. त्याचे वडील जर समजा बँकेत अधिकारी किंवा प्रामाणिक सरकारी नोकर नाही तर प्राध्यापक असले तर त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जेवढा पैसा कमवलेला नसेल तेवढा या मुलानं आत्ताच मिळवलेला असतो. मग आता सांगा, त्याने या वयात लगेच लग्न करून आयुष्यात स्थिर स्थावर का होऊ नये? या स्त्रीनं परिस्थितीचं जे काही विश्लेषण केलं होतं त्यावर जो काही तर्कशुद्ध विचार केला होता त्याचं मला नवल वाटलं. या स्त्रीनं तर्कशास्त्राचे थोडे धडे घेतले असते तर ती स्वतः चांगली कॉम्प्युटर प्रोग्रामर होऊ शकली असते. आपलं संभाषण कोणी गुपचूप ऐकतंय याची त्या स्त्रीला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तिनं स्वतःच उपस्थित केलेल्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर दिलं. मग त्याचे आईवडील त्याच्यासाठी एखादी चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी बघतात. आजकाल म्हणे इंजिनिअरिंग कॉलेजात 50%च मुली असतात. हल्ली काय इंजिनिअरिंग कॉलेज हे आर्ट्स किंवा कॉमर्स कॉलेजसारखं झालं. त्यामुळे सॉफ्टवेअरची मुलगी मिळतेच. हे लग्न त्या दोघांच्याही दृष्टीनं चांगलेच फायदेशीर असतं. परदेशात त्या मुलाला एकटं राहावं लागत नाही. घरचं अन्न मिळतं. काळजी घ्यायला आपलं मूल माणूस असतं. शिवाय मुलीच्या दृष्टीनेही परदेशात राहायला मिळणं फायद्याचं. त्यामुळे जुन्या काळात लग्न व्हायची ना तसे अलीकडच्या 25व्या वर्षी मुले लग्न करतात. या स्त्रीला तिनं केलेल्या विश्लेषणाबद्दल पदकच द्यायला हवं असं माझ्या मनात आलं. आता त्या दुसऱ्या स्त्रीनं त्यावर आपलं भाष्य केलं. तिचा दृष्टिकोन आणखीन वेगळा होता. ही सॉफ्टवेअरची लाट काही बाबतीत फार वाईट आहे ती म्हणाली. त्यामुळे इतरांचं कसं नुकसान होतं पहा. आजकालच्या मुलींना इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा डॉक्टर्सही नको असतात. कारण या मुलांना परदेशी जाण्याची संधी फारशी मिळत नाही. शिवाय त्यांचे पगारही तसे बेताचे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरात काहीच मान नसतो. हे शेवटचं वाक्य ऐकून मला जरा चांगलाच धक्का बसला. त्याचं ती काय स्पष्टीकरण देते ते ऐकण्याची मला उत्सुकता वाटू लागली. तिचं पुढचं बोलणं ऐकून माझी निराशा झाली नाही. जर तो मुलगा परदेशी असेल तर तो 3 आठवड्याची सुट्टी घेऊन घरी येतो. येताना सगळ्यांसाठी किमती भेटवस्तू घेऊन येतो. सगळ्यांनाच आनंद होतो. पण इंजिनियरांना किंवा डॉक्टरांना मात्र अशी परदेशी जाण्याची संधी मिळत नाही. दुसरं असं की सून जर सतत सासूच्या जवळ राहिली तर तिची काहीच किंमत राहत नाही. आजकाल मुलींना कुठे सासूजवळ राहायला आवडतं. परदेशी जाणं हा यावर उत्तम उपाय आहे. पण लग्न झाल्या लगेच परदेशी जाण्याची संधी मिळाली तरच ठीक. नंतर मिळून काही उपयोग नाही. नंतर मिळून उपयोग का नाही? कारण नंतर सासू सासऱ्याजवळ राहिलेलंच बरं असतं. मुलं होतात आणि मग त्यांना सांभाळायला सासू सासरेच असतात. म्हणजे मग काळजीचं काही कारणच नाही. नोकर चाकरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आणि हे असं आधी परदेशात मग परत भारतात येणं जाणं वगैरे सॉफ्टवेअरच्या जॉबमध्ये शक्य होतं. आता मात्र मला गप्प बसवेना. माझ्या डोळ्यासमोर एक नवीन खिडकी उघडली होती. या स्त्रिया होत्या तरी कोण ते जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटू लागली होती. त्या या संगीत सभेला आल्या होत्या खरा, पण सॉफ्टवेअरच्या सामाजिक पैलूविषयी चर्चा करत बसल्या होत्या. खरं तर दुसऱ्याच्या मध्ये बोलणं बरं नाही, पण तरी मी त्यांच्या संभाषणात सहभाग घेतला. एक्सक्यूज मी म्हणाले, सॉफ्टवेअरच्या समाजशास्त्राविषयी तुम्हाला इतकी बारकाईने कशी काय माहिती आहे? त्यांनी चमकून मागे वळून माझ्याकडे पाहिलं. मी विचारलेला प्रश्न त्यांना आवडला नसावा असं मला वाटलं. त्याबद्दल त्यांना दोष देण्यातही अर्थ नव्हता. काही झालं तरी मी आगंतुकपणे त्यांच्या संभाषणात भाग घेतला होता. पण तुम्ही कोण आहात? त्यांनी विचारलं. मी माझा स्वतःचा परिचय करून दिला आणि म्हणाले, मी गेली 2 दशकं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला जवळून ओळखते, पण त्याचे हे सामाजिक पैलू मलासुद्धा माहिती नव्हते. खरं तर तुम्हाला हे एवढे बारकावे माहिती आहे त्याबद्दल तुमचं मला खरंच कौतुक वाटलं. माझं बोलणं ऐकून त्याची अस्वस्थता जरा कमी झाला असावी, कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं.
त्या दोघी म्हणाल्या, आम्ही वधूवर सूचक मंडळ चालवतोय. खूप छान होती ही गोष्ट आणि या गोष्टीनं खरोखर शीर्षकाप्रमाणेच ह्या गोष्टीचं वातावरण मला वाटलं. परिवर्तनशील जगणं एकदम विचार करायला लावण्यासारखं आहे आणि कृतीसुद्धा. धन्यवाद मुलांनो.